कालच्या तासापासून आपण सामाजिक शास्त्राकडे वळलेलो आहोत, बरोबर आहे? माझा आवाज तुमच्यापर्यंत येतोय सगळ्यांपर्यंत, बरोबर? हो हो, ठीक आहे, व्यवस्थित येतोय, ठीक आहे. तर कालपर्यंत आपण ह्या सगळ्या गोष्टीकडे वळलेलो आहे. काल आपण पूर्णपणे सामाजिक शास्त्राचा जो सिलेबस आहे, पेपर 1चा 30 मार्काचा आणि पेपर 2चा 60 मार्काचा सिलेबस पूर्णपणे आपण पाहिलेला आहे, बरोबर आहे? आपण आता प्रत्यक्ष मुद्द्याकडे वळणार आहोत आणि हे मुद्दे समजून घेणार आहोत की कोणता मुद्दा महत्वाचा आहे, कुठल्या मुद्द्याच्या गोष्टीकडे लक्ष देणं गरजेचं आहे. आता आपण टोटल सिलेबस रन करणार आहे आणि या जवळजवळ आपल्या ह्या सगळ्या प्रोसिजर मध्ये आपण पूर्णपणे इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र समजून घेणार आहे. मग तो इतिहास, नागरिकशास्त्र, भूगोल समजून घेत असताना आपण दोन्ही जे आपले स्तर आहेत, प्राथमिक असू दे किंवा माध्यमिक असू दे किंवा उच्च प्राथमिक, या दोन्ही स्तराला महत्वाचे जे आहे त्याच कंटेंटला फोकस करणार आहे. मी काय सांगतो बघा, तसा बघायला गेला तर इतिहास खूप वास्ट आहे. येस ऑर नो? इतिहास इतका सोपा नाही जेवढा आपण समजतोय, किंवा इतिहास तेवढा लगेच बघितला आणि लगेच समजला असा नाही आहे. त्याला विथ सिक्वेन्स बघावा लागतो आणि सिक्वेन्सने चालावं लागतं. सिक्वेन्सने गेल्यानंतर ना इतिहासाची जी मजा आहे ती दुसरी कशात नाहीये. मग इतिहास शिकत असताना हा सिक्वेन्स इथं तो फॉलो होईलच, हा सिक्वेन्स तो इथं फॉलो होईलच याची आपण आशा बाळगायची नाही. कारण इतिहास शिकायला गेला की त्याचे टप्पे पडतात आणि इतिहास शिकत असताना या टप्प्यामध्ये किंवा या टप्प्याच्या याच्यामध्ये इतिहास वाचत आहे, आणि मग हा टप्पा गेला की सर मग हा अचानक कसा टप्पा आला हा तुमच्या लक्षात येईल. इतिहास असा अभ्यासाला गेलं की फक्त 3 महिने नुसतं आपल्याला इतिहासामध्ये फिरावं लागेल. मग भूगोल, अर्थ, नागरिकशास्त्र कधी बघायचा? म्हणून आपल्याला सिलेबस मध्ये ज्या गोष्टी इम्पॉर्टंट आहेत, ज्या गोष्टीचा विचार करावयाचा आहे त्यालाच मी फोकस करणार आहे. समजतंय का मी काय म्हणतोय? मी त्याच गोष्टींना फोकस करणार आहे. नाही तुम्ही म्हणताल सर प्राचीन भारत राहिला की नागर संस्कृती राहिले की मानवाची उत्क्रांती राहिली की आहार राहिला की मानवाचं ते राहिलं की, हे असं होता कामा नये. कारण मी तुम्हाला पूर्णपणे सिलेबस काय केलेला आहे तुमच्या समोर ठेवलेला आहे आणि तो पुढ्यात समोर ठेवत असताना ते सगळ्या गोष्टी क्लिअर पण केलेल्या आहेत. तसा इतिहास म्हणजे नेमकं काय? आता कोण सांगू शकतं का बरोबर याला इतिहास म्हणायचं किंवा हे इतिहास आहे, याला इतिहास म्हणतात? कुणाला म्हणायचं इतिहास? आपल्या पास्ट काळात घडलेल्या गोष्टींचा अभ्यास, सुसंगतपणे मांडणी अभ्यासच्या कालखंडामध्ये केला जातो त्याला इतिहास म्हणतात. बरोबर बरोबर. प्राचीन काळात घेतलेल्या घडामोडीचा आढावा. बर बर, छान छान. अजून कुणाला काय सांगावंसं वाटतं? आमच्या समोर सगळे जे बसलेले आहेत हे महान शास्त्रज्ञ आहेत आणि ह्या सगळ्यांच्या व्याख्या मी ऍक्सेप्ट करतो, आहे की नाही? रुसो, प्लेटो बरोबर अभ्यास करणे म्हणजे त्याला इतिहास म्हणतात. काय म्हणतात? घडलेल्या घटनांचा अनुक्रमे अभ्यास करणे याला इतिहास म्हणतात. हो 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 हो, एकदम बरोबर. गतकाळात घडून गेलेल्या घटनांचा शास्त्रशुद्ध पद्धतीने, मी काय म्हणतो बघा, घडलेल्या घटनांचा शास्त्रशुद्ध पद्धतीनं अभ्यास करणं म्हणजे इतिहास होय. आता इथं शास्त्रशुद्ध पद्धत नेमकी काय येते लक्षात घ्या. काल मी मासा मारला आणि लोय मोठा होता, 2 टनाचा होता. कुठं धरला? तळ्यात धरला. तळ्यात 2 टनाचा मासा असतो का? इतिहास आहे. कोण काय बी सांगू शकेल. मग कोणी काय बी सांगितलं म्हणजे इतिहास आहे का? मग त्याच्यावर भरोसा ठेवायचा का? मग कुठल्या गोष्टीवर भरोसा ठेवायचा आणि त्या गोष्टीवर भरोसा ठेवण्यासाठी काय प्रूफ करावं लागेल? काय करावं लागेल? काय लक्षात ठेवावं लागेल? कुणाला ते ह्यानं जे सांगतोय ते खरंच आहे हे कशावरून? इतिहासामध्ये आपण मान्य कधी करतो? पुरावे. पुराव्यांवरून. अरे वा, पुराव्यांवरून. एकदम छान, शास्त्रीय पद्धतीने मस्त. केलेलं संशोधन. वा 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 वा, छान. म्हणजे तुम्ही सगळे असे इतिहासामध्ये रंगून गेलेले माणसं दिसताय. म्हणजे आपण इतिहासामध्ये त्या गोष्टीला कोणताही तथ्य असेल, पुरावा नसेल तर आपण त्या गोष्टी मान्य करत नाही. जसं की अकाउंटिंग क्षेत्रामध्ये ही भाषा बोलली जाते बघा, बाप दाखवून तर श्राद्ध घाल म्हणल्यासारखं. म्हणजे आपण इतिहासामध्ये त्या गोष्टी आहेत
मी काल साप पाहिला, तो असा 22 फूट लांब होता. काय पुरावा आहे? दाखव चल. मग आपण तो बघितला तरच म्हणतो. मग इतिहासामध्ये हे पुरावे आहेत. मग ह्या पुराव्यांचे भरपूर असे प्रकार आहेत. तसं इतिहास अभ्यासताना सुद्धा इतिहासाचे असे खूप मोठा इतिहास आहे, खूप मोठा इतिहास आहे. आणि ह्याच्या खूप मोठा इतिहासाचा मग कुठून चालू करायचा हा प्रश्न पडतो. एवढा मोठा इतिहास आहे तर ह्या इतिहासाचा अभ्यास नेमका चालू कुठून करायचा? कुठून करायचा बाबा? मग असं काय ठरलंय काय? हा तुकडा म्हणजे हा आहे, हा भाग म्हणजे हा आहे, असं काय आहे का? तर शास्त्रज्ञांनी किंवा इतिहासकारांनी आपल्या अभ्यासासाठी, मी काय म्हणतो बघा, आपल्या अभ्यासासाठी सोयीस्कर जावं म्हणून इतिहासाचे 3 भाग केले. पण ते 3 भाग जे आहेत, ते 3 भाग इथूनच चालू होतील आणि इथंच संपतील असं काही नाही. फक्त ते अभ्यासाच्या दृष्टीने आहे. ते 3 भाग तुम्ही सांगू शकाल का? आपण इतिहासाचा जो अभ्यास करतोय ते 3 तुकड्यामध्ये किंवा 3 हिस्स्यामध्ये करतो. सांगू शकाल का? मध्ययुगीन, अर्वाचीन, आधुनिक. हा, मध्ययुगीन बरोबर. अर्वाचीन. छान 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 एकदम छान. म्हणजे आपण त्याचे प्राचीन इतिहास, मध्ययुगीन इतिहास आणि आधुनिक इतिहास असा भाग केला. त्याच्यामध्ये आपण त्याला प्राचीन भारत पण म्हणू शकतो, मध्ययुगीन भारत म्हणू शकतो आणि आधुनिक भारतही म्हणू शकतो. आता बघा मी काय म्हणलं, आता ज्या वेळेस प्राचीन इतिहास बघतो त्यावेळेस पूर्ण जगाचा पण बघावा लागतो, बरोबर आहे का नाही? फक्त काय भारतातच इतिहास घडला का? नाही, भारताबरोबर अनेक देशामध्ये सुद्धा तो घडलेला आहे. म्हणून प्राचीन भारत, आता भारताचा अभ्यास करताना प्राचीन भारत, मध्ययुगीन भारत आणि आधुनिक भारत. जगाचा इतिहास करताना प्राचीन भारत, मध्ययुगीन मध्ययुगीन प्राचीन इतिहास, मध्ययुगीन आणि आधुनिक, असे ह्याचे पण 3 आपले तुकडे होतात. हे सगळं अभ्यासाचे तुकडे होत असताना अभ्यासामध्ये ह्या सगळ्या गोष्टी महत्वाच्या आहेत. आता इथे पुढे सगळं मी ते बघणार नाही, मानवाची उत्क्रांती अमुक तमुक बघणार नाही. तो मी दुसऱ्या तासामध्ये एक सेक्शन मध्ये ठेवलेला आहे. कारण हे मॅडमची पीपीटी चालू असल्या कारणामुळे ती पीपीटी माझी डिस्टर्ब होत होती, त्यामुळे ती पीपीटी मी बनवू शकलो नाही. आता आपल्याला हा भाग बघायचा आहे की आपण बघूया की भारत नेमका कसा आहे, तो अखंड भारत कसा होता आणि या भारतामध्ये नेमकी कोणती संस्कृती कुठे उदयास आली, मग कोणतं गोष्टी आपल्याला सगळ्या महत्वपूर्ण आहेत याचा आज आपण या ठिकाणी उहापोह करणार आहे. आपण असं सुद्धा म्हणतो की आपल्या भारताची जी काही भौगोलिक वैशिष्ट्ये आहेत ती नेमकी कोणकोणती आहेत हे पण आपल्याला म्हणता येईल किंवा बघता येईल. तुम्हाला सगळ्यांना पीपीटी आपलं हे स्क्रीन दिसते का? स्क्रीन दिसते का सगळ्यांना? हो सर, नकाशा दिसतोय. आता ह्याच्यामध्ये येस सर. या कोपऱ्यामध्ये जी आहे ती सूची दिसते का हो? या कोपऱ्यामध्ये दिसते ती सूची दिसते का? येस सर. हो. मला सांगू शकाल का त्या येस सूची सर. काय लिहिले सांगू शकाल का? की सूचीमध्ये काय दिसते तुम्हाला? सूचीमध्ये चिन्ह हिंद, दिसतात. दिल्ली, पर्वत, वाळवंट, आंतरराष्ट्रीय सीमा आणि पठार. आणि पठार. वा, छान 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 छान. आता कसं आहे माहितीये का, ही जी मी काही तुम्हाला सूची सांगत आहे किंवा ती दाखवलेली आहे, ही सूची म्हणजे ह्या नकाशामध्ये बघण्याचा एक पार्ट आहे. त्याला आपण नकाशा वाचन म्हणतो आणि नकाशा वाचनामध्ये हा भाग खूप महत्वाचा आहे, हे लक्षात घ्या. नकाशा वाचनामध्ये हा भाग खूप महत्वाचा आहे आणि नकाशा वाचताना ह्या गोष्टी सुद्धा खूप महत्वाच्या असतात. नकाशा उगाच वाचन होत नाही. नकाशा वाचन उगाचच होत नाही किंवा नकाशा वाचन करताना काही गोष्टी खूप महत्वाच्या असतात, त्याच्यासाठी ती सूची दिलेली आहे. आता ह्या सूचीचा आता आपण इथे बघणार आहे, आपण जे भारत बघतोय किंवा ह्याचा नकाशा बघतोय, या नकाशावर सगळ्या गोष्टी पूर्ण आपला इतिहासाचा या नकाशावरती असणार आहे आणि या नकाशावरून हे लक्षात येणार आहे की आपला भारत आणि आपला हे जे काही इतिहास आहे तो कशा पद्धतीनं वैशिष्ट्यपूर्ण आहे. म्हणजे हे बघा, मी 2च फक्त ओळी सांगणार आहे. एकदा तुमचा माईक बंद करा. जर तुमच्याकडून माईक नाही बंद झाला की मी तुम्हाला कायमचा रिमूव्ह करेन. मी इथं कधी टाइमपास करायला आलो नाही आणि तुम्हीही टाइमपास करायला आले नाही. उगाच माईक चालू करायचं आणि एकमेकाला बोलत बसणं, तुमचं बोलणं बघण्यासाठी आणि तुमचं बोलणं ऐकण्यासाठी मी काही आलेलं नाही आहे. तुमचं एंटरटेनमेंट करायचं असेल तर सरळ लेफ्ट व्हायचे. आणि मला या ठिकाणी तुमची पूर्णपणे लिस्ट दिसते, ज्याचं माईक चालू होतं त्याचं नाव येतं
आणि त्याच्यासमोर त्याला रिमूव्ह येतो. रिमूव्ह मध्ये 2 ऑप्शन येतात. एक आहे ही टीम त्याला किंवा आजची ही त्याला मीटिंग जॉईन करता येत नाही, आणि दुसरं आहे आफ्टर ऑल त्याला 8 दिवसासाठी सस्पेंड करता येतात. असे 2 ऑप्शन आहेत. तुमच्या माहितीसाठी सांगतो, एकदा वॉर्निंग ह्या क्लासमधून काढेल आणि दुसरी वॉर्निंग तुम्हाला 8 दिवसासाठी सस्पेंड करेल. म्हणजे तुम्हाला कसल्याही पद्धतीनं तुम्हाला ऑनलाईन येता येणार नाही, तुम्हाला रेकॉर्डिंगच व्हिडिओ बघावं लागतो. कारण तुमच्यामुळे पूर्ण क्लास डिस्टर्ब होतो. मग तुम्ही ठरवायचं आहे आपल्याला हे तर गपनीट ऐकायचं आहे का निघून जायचं आहे. ठीक आहे, हे एकदाच सांगणार आहे मी, काही वारंवार सांगत बसणार नाही. जर तुम्हाला काही अडचणी असतील तर आपला माईक चालू करायचा, प्रश्न विचारायचा आणि लगेच बंद करून टाकायचा. याच्या व्यतिरिक्त मी तुमचं एंटरटेनमेंट करणार नाही. मी बाकीच्या सारखं बोलणार नाही की समजतंय का आणि कळलंय का आणि माईक चालू करा आणि ते गोंधळ डायरेक्ट रिमूव्ह करणार. समजलं मी काय म्हणतो ते? स्पष्ट समजलं का? हो मध्ये येऊन सांगा आणि लगेच माईक बंद करा. हो हा. सर. Yes, sir. दिस इज अ लास्ट Yes, वॉर्निंग. दिस इज अ लास्ट वॉर्निंग. हे परत मी म्हणणार नाही बंद करा, डायरेक्ट त्याला मी रिमूव्ह करणार आहे. आता मी काल 2-3 दिवस झाले दोघा तिघाला मी रिमूव्ह केलेत बघा. त्यांची मी स्क्रीनशॉट पण तुम्हाला ग्रुपवर टाकले, त्यासाठी की तुम्हाला कळावं म्हणून. ठीक आहे, चला आता हे जे आपण बघत आहोत, या सगळ्या गोष्टी बघत आहोत आपण, या भारत आणि हे भारताचा सगळा जो काही भाग आहे हे बघत आहे. आपला भारताचा प्राकृतिक नकाशा आपल्या डिस्प्लेला आहे. याच्यामध्ये काय आहे माहिती आहे का, की आपण ज्या ठिकाणी राहतो किंवा ज्या प्रदेशामध्ये राहतोय, आपण राहतो की नाही? आपण कुठे राहतो? आपण कुठे राहतोय? महाराष्ट्रात. हा, महाराष्ट्रात. बरोबर बरोबर बरोबर. आता भारत म्हणजे भारतामध्ये एकूण किती हे आहेत राज्य आहेत? किती राज्य आहेत? 28 states and 8 28. union territories. 29 राज्य आहेत सर. हा 29. हा, करेक्ट आन्सर इज 29. एक वाढलंय, बरोबर आहे सर. 28 होते पण त्याच्यामध्ये एक वाढ झालेली आहे. 28 होते पण त्याच्यामध्ये एक वाढ झालेली आहे. आता हे जे काही भारत आहे, भारतामध्ये जसं आपण जिथं ठिकाणी राहतो सगळाच लास्ट वॉर्निंग. आता आपण जे राहत आहोत ते तसं प्रत्येक राज्यात आहे का? प्रत्येक राज्याची विविधता वेगळी आहे, तिथलं हवामान वेगळं आहे, तिथलं पर्जन्यमान वेगळं आहे, तिथल्या लोकांना त्या शेतीतून मिळणारं उत्पन्न वेगळं आहे, तिथे पिकं वेगळी घेतली जातात. प्रत्येक राज्यामध्ये वनस्पती वेगळे आहेत, तिथले प्राणी वेगळे आहेत. ह्या गोष्टी ज्या आहेत त्या सगळ्या वेगवेगळ्या आहेत. एवढंच काय तर प्रत्येकाची जिथे जी जगणं आहे त्या जगण्याच्या तिथली साधनं सुद्धा वेगवेगळी आहेत. बरोबर आहे का नाही? मग याचा जर आपण आधार बघितला तर त्या ज्या प्रदेशामध्ये तिथल्या लोकांची जीवन पद्धती ही त्या गोष्टीनं विकसित झालेली आहे. तिथली संस्कृती म्हणा किंवा तिथलं राहणपान म्हणा, तिथली धार्मिकता म्हणा, सामाजिकता म्हणा, ही त्या पद्धतीनं तिथल्या त्या गोष्टीनं विकसित झालेली आहे. आणि हे जे काय आहे किंवा हे जगण्याची साधनांची आपली मुबलकता असेल, मुबलकता म्हणजे आपण काय म्हणतो बाबा, की जे उपलब्ध साधने आहेत ती तिथल्या लोकांनी ते यूज करून, ते वापर करून त्याचं राहणीमान केलेली आहे. आणि हे करत असताना त्या लोकांनी मुबलकता म्हणायला गेलं की नाही बघा, आता आपण बघतोय ते सदन झालेलं आहे. काही वर्षाच्या पाठीमागे जा, मग लक्षात येईल की तुम्हाला नेमकं कसं झालं. मानवाची उत्क्रांती झाली, उत्क्रांती झाल्यानंतर मानव कुठे राहत होता नेमकं सुरुवातीला. आता ह्या सगळ्या गोष्टी बघत गेल्यानंतर माणसाला ज्या गोष्टी उपलब्ध होत्या, म्हणजे माणसाच्या मुख्य गोष्टी कोणकोणत्या आहेत, त्याला आपण मूलभूत गरजा म्हणतो. कोणकोणत्या आहेत? 3 मूलभूत गरजा आहेत. निवारा. करेक्ट. अन्न, वस्त्र आणि निवारा. आणि ह्या आरोग्य. सगळ्या गोष्टी मानवाची जी काही संस्कृती, म्हणजे सुरुवातीला मानवाची उत्क्रांती झाली, तो मी सेपरेट चॅप्टर मध्ये बघणार आहे. मानवाची उत्क्रांती झाली, तो एकटा राहत होता, मग नंतर समूहाने राहिला. ती गोष्ट मी नंतर सांगणार आहे. तो कसा राहत होता तो आराखडा आपण मला वाटतं 1 तासात झाला तर ठीक नाही, तो 2 तासात बघणार आहोत आपण. की मानवाची उत्क्रांती झाल्यानंतर तो एकटा फिरू लागला, अमुक झाला. मग तो समूहाने कधी आला आणि समूहाने आल्यानंतर तो वस्ती वगैरे करून राहू लागला. मग पहिली वस्ती त्यानं कुठे घातली? डायरेक्ट जंगलात घातली. अमुक कुठे ठेवली? तर ते जी काही मानवाची संस्कृती नदीच्या आहे, काठी. त्या नद्यांच्या काठी निर्माण झाली. आणि नद्यांच्या काठी का निर्माण झाली? तर पाणी हे महत्वाचा घटक असल्या कारणामुळं पाणी पिण्यासाठी, उदरनिर्वाहासाठी, आणि त्याच्यानंतर मग ते मासेमारी करू लागला तिथंच असताना. मग बाकीच्या गोष्टी घडू लागल्या. मग हे सगळं असताना, या गोष्टी सगळ्या असताना, म्हणजे जिथं ज्या गोष्टी उपलब्ध आहेत त्याचा वापर करून मानवानं आपली काही जो विकास आहे
तो विकास साधलेला आहे. आणि माणूस हा जो आहे का नाही, मानवी समाज हा दीर्घकाळ वस्ती करतो. मग वस्ती केल्यानंतर तो लगेच बदलत नाही. मग ती वस्ती झाली की सुरुवातीला ते नद्याच्या खोऱ्यामध्ये राहिले. डायरेक्ट आता आपण जे मुंबई शहर बघतोय का डायरेक्ट मोठाच मुंबई होता का? हे जसं आता मुंबईमध्ये एवढे 10-10, 20-20, 25-25 मजली इमारती दिसत आहेत, हे का डायरेक्ट पहिल्यापासूनच आहेत का हो? तिथं पूर्वी मुंबई का लगेच असंच वसलेलं होतं का? नाहीये. तर हे सुरुवातीला आपण ज्या नद्याच्या खोऱ्यांच्या कडेला होतो तिथे 1-2 घरं, मग त्याचं काही वस्तीमध्ये रूपांतर झालं, मग गाव झाला, मग वसाहती झाल्या, मग त्याच नगरामध्ये रूपांतर होत गेलं. हे ह्या सगळ्या गोष्टीमध्ये विकास होत गेलाय. सुरुवातीला छोट्या छोट्या गोष्टीपासून. मग ह्याच्यानुसारच आहे, मग त्याची कारणं पण असू शकतात. का बरं असं झालं मग? पर्यावरणाचा ऱ्हास असेल, दुष्काळ असेल, प्रक्रियांची आक्रमणं असतील, किंवा इतर कारणामुळे जगण्याच्या साधनांची कमतरता आपल्याला काय झाली भासू लागली. लोकांना गाव सोडून जाणं भाग पडतं कधी कधी. या गावामध्ये रोजगार नसेल किंवा दुष्काळ पडला का काही कारण झाली तर काही लोकांनी गाव सोडून पण दिलं. जसं की हडप्पा संस्कृतीचं बघू शकतो किंवा आपण नागर संस्कृतीचं बघू शकतो. ही लोकांनी गाव सोडलं किंवा तो भाग सोडल्या कारणामुळे त्या ग्राम असतील किंवा साथी असतील नगर असतील ही उजाड झाली. आणि अशा अनेक घडामोडी या आपल्या इतिहासात घडलेल्या आपल्याला दिसून येतात. आणि यावरूनच आपण असं आपल्याला लक्षात येतं की इतिहास आणि हा जो भूगोल आहे यांचं जे नातं आहे हे अतूट आहे. इतिहासाविना भूगोल राहू शकत नाही आणि भूगोलाशिवाय इतिहास राहू शकत नाही. त्याच्या कारणामुळं आपल्याला हा जो पहिला अजून आपण हे ऑन द लेक्चर बघतो या इतिहासाचा, ते आपल्याला या भारताच्या भौगोलिकाची वैशिष्ट्य बघायची आहेत की हे भारत जे आहे हे काही साधं आहे का? हे विस्तारानं खूप मोठं आहे. बरोबर आहे का नाही? ह्याच्या उत्तरेला आता या ठिकाणी आपण नकाशा बघतोय. हे नकाशा बघतोय आपण, बरोबर आहे. आता दक्षिण पश्चिम उत्तर तुम्ही सांगू शकाल का? कुठली बाजू दक्षिण येते कुठली बाजू उत्तर येते ह्या नकाशाची? हो सर, अप्पर साइड इज द नॉर्थ, डाउन साइड इज द साउथ, राइट हँड साइड इज ईस्ट, लेफ्ट साइड इट इज द वेस्ट. हे प्रत्येक नकाशामध्ये असं दिलेलं असते. लाल गोल केले बघा मी. हे लाल गोल केल्यानंतर ना हा जो वरचा भाग असतो हा उत्तर दिशा असते, खालचा भाग हा दक्षिण असतो, तर हा पूर्व असतो आणि हा पश्चिम असतो. याच्यावरून आपल्याला ह्या इतिहासावरून ह्या नकाशावरून किंवा ह्या दिशेवरून आपला जो भारत नेमका आहे कुठे वसलेला आहे आणि कसा वसलेला आहे या हे सगळ्यावरून लक्षात येतं. बरोबर आहे का? आता बघा, आता आपला जो उत्तर आहे उत्तरेला काय दिसतो आपला? आता उत्तर तर दाखवलं मी तुम्हाला, दक्षिण दाखवलं, उत्तर दाखवलं. आपल्या हे जे काही हिमालय. नकाशा आहे हा एकदम बरोबर. हे जो हिमालय पर्वत आहे हा पर्वत भाग या ठिकाणी दिसतो. कारण सूचीमध्ये सुद्धा पर्वत कसा दाखवलाय बघा. हे पर्वताच्या रांगा आहेत आणि या पर्वतानं आपला हा जो काही सुजलाम सुफलाम भारत आहे हा त्याच्यामुळे हिमालय पर्वत उत्तरेला आहे. पूर्वेला काय आहे बाबा? पूर्वेला काय दिसतो आपल्या पूर्वेला? पूर्वेला काय दिसतो? या पूर्व भागात बंगालचा उपसागर. एकदम बरोबर. छान छान बांगलादेश, छान 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 छान. समुद्री भाग दिसतो. छान. ऐका आता ऐका. आपल्या उत्तरेला काय आहे? हिमालय प्रदेश. नीट लिहून घ्या वाटल्यास तुम्हाला असं वाटत असेल आणि रनिंग नोट लिहून घ्यायच्या. आपल्या उत्तरेला हा हिमालय आहे, पूर्वेला बंगालचा उपसागर आहे. प्रश्न कसा फ्रेम होतो सांगतो टीईटी मध्ये की भारताच्या उत्तरेला डॅश डॅश पर्वतरांग आहे किंवा भारताच्या पूर्वेला डॅश डॅश उपसागर आहे आणि भारताच्या पूर्वेला डॅश डॅश उपसागर आहे. हा प्रश्न 2014च्या टीईटीला आलेला सुद्धा होता. तुम्ही ओल्ड क्वेश्चन पेपर बघितले की तुमच्या लक्षात येईल. आता भारताच्या पश्चिमेला कुठला समुद्र आहे हो? किंवा कुठला समुद्र आहे? महासागर, अरबी समुद्र. अरबी समुद्र आहे तुमच्या सर. समोर नकाशात आहे. तुमच्या समोर मी काय केलेलं आहे नकाशात ठेवलंय ज्याच्याकरून तुम्हाला लगेच लक्षात येईल. बरोबर. भारताच्या उत्तरेला हिमालय आणि पूर्वेला बंगालचा उपसागर. बंगालचा उपसागर आणि पश्चिमेला अरबी समुद्र. आणि दक्षिणेला हिंदीचा महासागर. हिंदी महासागर. करेक्ट. हिंदी महासागर. एकदम बरोबर. किती हुशार आहे बघा तुम्ही. आणि दक्षिणेला हिंदी महासागर आहे. असं आपल्या भारताला ह्या 4 सीमा आहेत आणि 4ही सीमा महत्वाच्या आहेत. तसं तर भारताला आपल्याला ह्या तिन्ही कुणी वेढलेलं आहे? तिन्ही बाजूने कुणी वेढलेलं आहे? समुद्रानं वेढलेलं आहे. समुद्र. त्याच्यानुसार बरोबर.
भारताची अंदमान निकोबार आणि लक्षद्वीप ही काय आहेत बेटे जर आपण वगळली तर उरलेला जो प्रदेश आहे भौगोलिक दृष्ट्या हा सलग आहे. बरोबर काय? भौगोलिक दृष्ट्या काय आहे तो सरळ आहे. आता हे सगळं असताना आपल्याला लक्षात घ्यावं लागेल की आपला प्राचीन भारत नेमका कसा तयार झाला असेल हे लक्ष कट झाला. दिसतोय आता? येतोय आवाज? माझा आवाज येतोय? नेटवर्क मागे पुढे होते. ओके, आले सर. येतोय ना आवाज? येस सर. आता आपण भौगोलिक वैशिष्ट्य बोलतो. आता ह्या दिशा तुम्हाला का दाखवल्या किंवा ह्या कुठल्या बाजूला कोण आहे हे का सांगितलं तर आपण ज्या वेळेस प्राचीन भारताचा इतिहास बघतो किंवा प्राचीन भारत ज्या वेळेस आपण अभ्यासत असतो त्यावेळेस आपल्याला प्राचीन भारतामधील सगळे भूप्रदेश लक्षात यावे लागतात. आणि हे प्राचीन भारत नेमका कुठला होता तर आता जो आपल्याला आपला भारताचा नकाशा दिसतोय किंवा आपण जो आता भारत बघतोय आता हा भारत असा आहे. बरोबर आहे का नाही? एवढा असा भाग गेलेला एवढा जो ठोकळ दाखवले मी हा असा भाग आहे. लेकिन आता असा आहे पण प्राचीन भारत असा नव्हता. प्राचीन भारतामध्ये पूर्वीगणे हे जे आपलं पाकिस्तान आहे बांगलादेश आहे हे आपलं भाग होता. पाकिस्तान बांगलादेश हा प्राचीन भारतामध्ये होलप येतो. त्याच्या कारणामुळे काय होतं की नेमका भूभाग लक्षात येतो. कुठली आक्रमण कुठं झाली कुठली आक्रमण. आता तसं जर बघायला गेलं की प्रक्रिया आक्रमण जी आहे तिकडून येणारी ही पूर्णपणे हिमालयामुळे आपली अडली गेली. मग भारताकडे यायचं तेवढं सोपं नाहीये लक्षात घ्या. तर यावं लागतं तर एक समुद्रमार्ग आहे आणि दुसरा आहे तो हा मार्ग. सगळ्यात महत्वाचा जो भारताच्या वायव्यकडेचा भाग आहे आणि जी काही आक्रमण झाली जी काही परकीय लोक आली ती सगळी ह्या मार्गाने आली. आणि हे मार्गाने येत असताना मी तुम्हाला दाखवलं बघा खैबर खिंड वगैरे या सगळ्या ऐक नाही एक खिंड नदी आपण एक एक करून तेच बघणार आहोत की लोक कशी आली. आपण एकदा का आपल्याला भारत आणि भारताच्या वाटीघाटी समजल्या की मी पुढं जे शिकवणार आहे पुढचा जो भाग घेणार आहे त्याच्यामध्ये तुमच्याला लक्षात येईल की कोण नेमका कुठून आला. खैबर खिंड कुठं आहे नेमकं लक्षात येईल. बेलन घाटी नेमकी कुठे आहे लक्षात येईल. सिंधू नदी कुठं आहे गंगा नदी कुठं आहे यमुना सरस्वती या सगळ्या नद्या आता तुम्हाला दाखवल्या की तुमच्या हे लक्षात येणार आहे की नेमका कोणता भाग आपण अभ्यासतोय का सर कुठली दिशा आपल्याला सांगत आहे. येते लक्षात तुमच्या? आता ह्या सगळ्याचा जर विचार आपण केला तर एकूण आपण काय करताय आपल्या भारताचा जडणघडण नेमकी कशी झाली किंवा भारताच्या इतिहासाची जडणघडणीचा जर आपण अभ्यास केला तर या भागाचे आपल्याला एकूण 6 भूप्रदेश महत्वाचे ठरतात. किती भूप्रदेश महत्वाचे ठरतात? 6. किती? 6. आता हे 6 भूप्रदेश आपण काय करणार आहे अभ्यासणार आहे. तुम्हाला ह्याच नकाशावरून तुमचे 6 भूप्रदेश मी तुम्हाला दाखवणार आहे. आता हे 6 नेमके भूप्रदेश कोणते आहेत ते एक एक करून सांगतो आणि एक एक करून लिहून घ्या. एक एक करून सांगतो आणि एक एक करून लिहून घ्या. सगळ्यात पहिला येतो तो म्हणजे आपला हिमालय पर्वत जो मी आता तुम्हाला दाखवला. भारताच्या तो कोणत्या दिशेला आहे? भारताच्या तो कोणत्या दिशेला आहे? उत्तरेला. हा आता तो भारताच्या कुठे सर आहे तो? इंग्लिश मध्ये पण सांगा दिशा. एक्सक्यूज मी तो सर बा- इंटरप्ट करते. हा. इंग्लिश मध्ये पण सांगा दिशा. हा बरोबर आहे. आपल्याकडे इंग्रजी येऊन गेले मी विसरलोच नाही. हा काय हो सर? आता हा जो भाग येतो आपला उत्तरेकडचा म्हणजे कुठली दिशा येते हो इंग्लिश मध्ये? नॉर्थ येते का साऊथ येते का वेस्ट येते का ईस्ट येते? गेले बघा सगळे गायबच झाले. बोला म्हणतो बोलणार मी नको म्हणलं की लय बोला. ठीक आहे. नॉर्थ सर. नॉर्थ साइड. असो ठीक आहे. आता हा जो आपण बघतोय दिशा ही नॉर्थ दिशा बघतोय आणि नॉर्थ दिशेमध्ये असणारा जो हिमालय पर्वत आहे या हिमालय पर्वतामुळे आपण हिंदकुश व हिमालय पर्वतामुळे भारतीय उपखंडाच्या उरलेला असा जो काही जणू एक अभेद्य भिंतच उभी राहिलेली आहे असं दिसतो. कारण आता मी हे लाल सगळा काढतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल की हा किती मोठा असा भिंत असल्यासारखा भाग आहे बघा. आणि त्याच्यामुळे काय झालं माहित आहे का की भारतीय जे उपखंड आहे मध्य आशियातील येणारे जे काही वाळवंटापासून ते काय झालेलं आहे मध्य आशियातील
वाळवंटापासून तो काय झालेला आहे, अलग झालेला आहे. हा सगळा जो भाग आहे पलीकडचा वाळवंट आहे आणि त्याच्या वाळवंटापासून या हिमालय पर्वतामुळे काय झालेला तो वेगळा झालेला आहे. मात्र हिंदुकुश पर्वतातील जी खैबर आहे, इथली ही खैबर खिंड आहे किंवा हे बेलन घाटी आहे, ही बेलन खिंड आहे, या खिंडीमधून जाणारा खुष्कीचा मार्ग हा व्यापारी होता. म्हणजे हा सगळा जर आडला सर तुमचा, आता तुम्ही सांगितलं ही अभेद भेद आहे, इकडून पलीकडे जाऊ शकत नाही, पलीकडून इकडून येऊ शकत नाही, मग यायचं कुठून सर? तर भारतामध्ये येणारे दोन खुष्कीचे मार्ग म्हणजे एक पहिला आहे खैबर खिंड आणि दुसरा आहे बेलन घाट. दिसते ना, मी दोन्हीला पण गोल केलं. नीट बघा, भारतामध्ये यायचं तेवढं सोपं नाहीये. ह्या एक खिंडीतून यायचं आहे आणि ह्या खैबर खिंडीतून यायचं आहे. ह्या खिंडीतून येताना सुद्धा खूप महाग अशी युद्ध झाली. जो आपला जगजेता अलेक्झांडर आला, हे सगळे आले, ते तुमचं ते सिंधी संस्कृती जी लागली, लोक आले, भारतामध्ये प्रक्रिया आक्रमण झाली, सुलतानशाही असेल, मोगलशाही असेल, ही लोक मंगोलचे लोक असतील, हे आले कुठून? ही जी आपला भाग आहे या भागाकडून नेमकं आले. आलं का लक्षात? आता तुम्ही ते हे पण बघितलं बघा, पृथ्वीराज की कहाणी, त्या टीव्हीवर मालिका बघता की तुम्ही, पृथ्वीराज की एक संयोजिता का काय आहे की ते टीव्हीवर मालिका पृथ्वीराज चौहान. त्याचं जे काही भांडण वगैरे झालं का नाही, सगळं ह्या भागामध्ये झालंय. सगळी दिग्गज माणसं, मगध असेल, मगधचं साम्राज्य असेल, चंद्रगुप्त मौर्य असेल, अशोकाचं साम्राज्य असेल, या सगळ्यातला मेन जो भाग गाभा आहे तो हा सगळा भाग आहे. इथं सगळ्या गोष्टी वसल्या गेल्या, इथंच मोठ्या उलाढाली झाल्या. म्हणून तर दिल्ली हे केंद्र झालं, आता काम नाहीये. दिल्ली हे मेन केंद्र व्हायला पण कारण काय, या सगळ्या बाबी येतात. आता मध्य आशियातून जाणाऱ्या जे काही प्राचीन व्यापारी मार्गाशी हा महत्वाचा भाग तो जोडले गेलेला होता. प्राचीन जी व्यापाराची केंद्र जी झाली, प्राचीन भारतामध्ये जी लोक ये जा करत होती, ती ह्याच्यातच मार्ग आहे तो. मग आपला चीन पासून जर आपण निघालो की नाही, तर मध्य आशियातून अरबी प्रदेशापर्यंत जाणारा जो हा काही मार्ग आहे, हा व्यापारी मार्ग होता. आणि ह्या व्यापारी मार्गाला रेशीम मार्ग म्हणून ओळखलं जातं. कसलं मार्ग म्हणून ओळखलं जातं? रेशीम मार्ग म्हणून ओळखलं गेलेलं आहे. कारण या मार्गावरून का नाही पश्चिमेकडील जे काही प्रदेशामध्ये पाठवले जाणारे जे काही आपले माल होते, त्या मालामध्ये रेशीम हे प्रमुख होतं. रेशीम माहित आहे ना, रेशीम माहित आहे ना, आणि ते रेशीम महत्वाचं असल्या कारणामुळे त्याला रेशीम मार्ग सुद्धा म्हटलं गेलेलं आहे. या खिंडीतील मार्गावरून अनेक प्रदेशी आक्रमकांनी प्राचीन भारतामध्ये प्रवेश केला आणि अनेक प्रदेशी प्रवासी सुद्धा भारतामध्ये या भागामध्ये आले. मग तो मॅग्नेटिस असेल किंवा इतर काही प्रवासी असतील, आणि हे काही प्रवासी इकडं भारतामध्ये आले, त्याचा हा मुख्य काय आहे, हा भाग आहे. मुख्य भाग जिथून येण्याचा जो आहे तो भारतीयचा वायव्य भाग आहे. आता दुसरं जर बघायला गेलं, आपण काय बघतोय, 6 भूप्रदेश बघतोय. त्यातला पहिला बघितला आपण हिमालय बघितला. आता दुसरं बघतोय आपण सिंधू, गंगा, ब्रह्मपुत्रा नद्यांचा मैदानी प्रदेश. सिंधू, गंगा आणि ब्रह्मपुत्रा कुठं दिसते हो तुम्हाला? सिंधू दिसते का, गंगा दिसते का, आणि ब्रह्मपुत्रा दिसते का? दाखवा मला. तर तुम्हाला इथे दिसते नाही, त्यावेळेस तुम्ही स्क्रीनला टच करता, नाही त्यावेळेस रेषा काढता, गणिताचं तासाला रेष उमडते का बघता, हिरवी काढा म्हणलं तर निळी रेष काढता. आज मला इथं तुमच्या त्या डिस्प्लेवरून दाखवून द्या, तुम्हाला कुठं गंगा दिसते, सिंधू कुठं दिसते, ब्रह्मपुत्रा कुठं दिसते, मारा बघू रेष. आज तुम्हाला फुल परवानगी ते रेषा मारायला. सर सिंधू इकडे पाकिस्तानच्या इकडे दिसते. हा इथून हिमालय पर्वतरांगातून उगम पावती बघा सर. हे नद्यांच्या प्रवाहाचा आहे सर. इथून हिमालय पर्वतरांगातून त्यांचा उगम होतो आणि इकडे पाकिस्तानच्या दिशेने ते अरबी समुद्राला येऊन भेटतात. हॅलो सर. आवाज नाही का येत?
नाहीये मला सर, येत नाही का? नाहीये. तुम्हाला येत नाही? नाही सर येत नाहीये. हॅलो. हा सर, आवाज येत नाही. सर सरांचा येत नाही. येईल येईल. आता जसं गेला तसा आवाज येईल. गुड इव्हनिंग सर. गुड मॉर्निंग ऑल. गुड मॉर्निंग सर. गुड इव्हनिंग. गुड मॉर्निंग सर. संख्या आपली कमी का झाली? 49 वर झाले सगळे. काय कंटाळा आला काय? 60 सर प्लस असणारी स्पेशल लोक. सब्जेक्ट असतात ना. हा असं आहे नेटवर्क का? एरर असल्यामुळे जरा प्रॉब्लेम आला. आता बघा, आता दाखवले का आले तुम्ही सर, काय आले. काय झालं ते? काय काय झालं? सिंधू दाखवली, गंगा दाखवली, ब्रह्मपुत्रा दाखवली. येते का आवाज माझा? गेले सगळे ब्रह्मपुत्राच्या नदीकडे सगळे. आहे का गेले? येतोय सर. येतोय सर आवाज. येतोय आवाज. हा सर येते का आवाज माझा? हो सर येतो. येतोय सर, व्यवस्थित आणि स्पष्ट आवाज येतोय. हॅलो, कसा सर आवाज येतो का माझा? व्यवस्थित आणि स्पष्ट आवाज येतोय. काय झालं की आवाजच Carry येईना, forward. मला ऐकू येईना का काय झाले की? हॅलो? येतोय, आवाज येतोय, तुमचा आवाज हा येतोय. हा हा हा, लागले ओरडायला. छान छान, तुम्ही ओरडल्यामुळेच आवाज आला बघा माझ्याकडे. मग ते आपण त्या कधी आवाज नाही, काय झालं माहितीये का, मी भारताच्या त्या टोकाला असल्या कारणामुळे लवकर आवाज आला नसेल असं वाटलं. कारण मी नाही, तुम्ही- पूर्णपणे हिमालय पर्वताच्या शेजारी गेलं. समृद्धी काहीतरी आम्ही मध्य दाखवते. भारतात आहे, तुम्ही हिमालयात हा. आहे, त्यामुळे जरा हा हिमालय, मग आवाज येत नसेल, ठीक आहे. ओरडल्यामुळे आलं बघा. हा, समृद्धी दाखवत आहेत. काय दाखवत आहेत त्यांनी? मला दाखवते बघा. त्यांनी सिंधू दाखवली, गंगा दाखवली, ब्रह्मपुत्रा नदी दाखवली. छान छान. करा एक्सप्लेनेशन विथ टीचर ऑफ हिस्ट्री. हिस्ट्रीच्या शिक्षिका आहात तुम्ही. वा, छान, मस्त. हा, अजून ब्रह्मपुत्रा निघाली बघा. हा, आणि ब्रह्मपुत्रा निघाली, हे सिंधू निघाली. हा, आणि आपले जे काही गंगा आहे, गंगा, यमुना, सरस्वती, हा सगळा जो भाग आहे, हा नुसता भाग नाही, हा सगळा नद्यांचा मैदानी प्रदेश आहे. लक्षात घ्या. म्हणजे सुरुवातीला आपली जी कल्चर, आपलं जी वस्त्या झाल्या त्या ह्या नद्यांच्या खोऱ्यामध्ये झाल्या. हो, त्या नद्यांच्या ठिकाणीच आपल्या वस्त्या पूर्णपणे झाल्या गेल्या. बरोबर आहे का? आणि म्हणून हे नद्याच नाही तर काही त्यांच्या उपनद्या आहेत, हे ह्यांच्या खोऱ्या जे आहे का नाही, हे महत्वाचा प्रदेश आहे. हा प्रदेश जो आहे का नाही, आपला जर बघायला गेलं की पश्चिमेकडे सिंधू पंजाबचा हा जो भाग येतो, इथं पासून ते पूर्वीकडील जे सध्याचं आपलं बांगलादेश आहे ना, तिथपर्यंत पसरलेला आहे. आणि भारतातील सर्वाधिक आपली जी काही प्राचीन नागरी हडप्पा संस्कृती होती, ती यानंतरच्या प्राचीन गणराज्य आणि साम्राज्य ह्याच्यामध्ये उदयास आलेली आहे. लक्षात घ्या. कारण पूर्णपणे आपला जेवढा जो सिंधू संस्कृती आपण परत अभ्यासणारच आहे, हा सगळा भाग इथं आणि काही भाग असा पुढे सरकलेला होता. तर ही जी काही आपली संस्कृती आहे, सिंधू संस्कृती म्हणा किंवा इतर संस्कृती, ह्या सगळ्या या नद्यांच्या खोऱ्यामध्ये बसलेले होते. ते आपल्याला माहित पाहिजे. हे जर इतिहास आपल्याला समजला की खूप छान आहे. परत येतो थरचं वाळवंट. थरचे वाळवंट दिसते का इथं? ह्या सूचीमध्ये आपण सुरुवातीला सूची बघितली. मी तुम्हाला सूची कशी बघायची शिकवलेलंच आहे. का? कधी शिकवले? 5वीत असताना शिकवलंय. सूची कुठं असते, कशी बघायची. थरचं वाळवंट दाखवा, करा काळं. कुठं दाखवा? वा, विजया वसाळेनं दाखवलं बाबा. काय पिवळा कलर. हा, पिवळा कलर. हा, छान. काय मस्तपैकी डिझाईन काढताय बघा. हा, हे गणिताच्या तासाला चालते बघा. ते गणिताचं शिक्षक पाक बेजार होऊन गेले. आज सगळ्याला मी संधी दिली, काय बेजार करायचं ते मलाच का, आहे की नाही. थरचे वाळवंट, हे जे थरचे तिसरं आहे बरं का आपलं हे थरचे वाळ. मी तुम्हाला काय सांगितलंय की आपण काय बघणार आहे? 6 भूप्रदेश बघणार आहे. त्यातला हा तिसरा भूप्रदेश जो थरचा वाळवंट आहे. हे थरचं जे वाळवंट आहे, हे राजस्थान, आपलं हरियाणा आणि गुजरात या प्रदेशातील काही भागामध्ये पसरलेलं आहे. फक्त ते तुम्ही म्हणताल राजस्थान मध्येच आहे, ना, तर ते राजस्थान, हरियाणा आणि गुजरात या काही भागामध्ये हा थरचं वाळवंट आहे. रेंज जातीये. सर आवाज ब्रेक होतोय. असं माझ्याच वेळेस का बरं होतंय? आता येऊन राहिला का? रमा मॅडम, सरांनी हिमालय सांगितलं, थर्ड थरवाळवंट, सेकंड काय सांगितलं? हो, आवाज येते का कंपली मॅडम? सिंधू, गंगा, ब्रह्मपुत्रा. रिव्हर्स का, नद्या का? हो, आवाज येते का माझा? नद्यांचा आवाज येते का? मैदानी जाऊ प्रदेश. निघून? आवाज येते ना माझा? आता काय करावं? 6 भूप्रदेश आहे. त्यामध्ये सरांनी हिमालयाचं सांगितलं. हिमालयामध्ये जे आहे पर्वतांचं खैबर आणि बोलन या खिंडीमधनं खुष्कीचा मार्ग आहे.
त्या व्यापाराला त्या मार्गाला व्यापारी मार्ग असं हॅलो, म्हणतात येतोय का आवाज? आणि तसेच त्याला रेशमी मार्ग असंही म्हटलं आवाज गेलं आ रही आहे. रेशमी मार्ग आणि का म्हटलंय? रेशमी आवाज येतोय कारण का? रेशमचा व्यापार होतो तो सर. व्हेरी गुड व्हेरी गुड सर आले माझं सर म्यूट आहे का प्लीज तुमचं म्यूट स्टार्ट. आहे? कोणालाच कळेना मला. मला तुमचा काय आवाज येईना. काय तर बोलल्यासारखे वाटाले. हॅलो, थोड़ा ब्रेक हो रहा है आवाज सर. ब्रेक होतोय. आवाज येतोय का माझा? सरजी आवाज येतोय? हॅलो, 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 सर आवाज येते का? सर आले होते ना आता? आले हो, आवाज येते का? तैयब सर ते पण आणखीन थोडा आवाज त्यांचा ब्रेकच होत होता.